त्या पवार साहेबांच्या सोबत गेलो आणि सोबतच आलो. केवळ आपला एक खासदार व्हावा म्हणून, कुठे विकलो गेलो म्हणून नाही. परंतु त्यानंतर आपलं झालं नाही, आरक्षण मिळालं नाही. आपल्याला शांत बसावं लागलं. आपल्याला सांगितलं की आता निर्णय घेतो, मग निर्णय घेतो. बघत बघत 4 वर्ष होत आले. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक अधिवेशनाला आपण हा विषय काढतोय, सभागृह बंद पाडतोय, सगळ्या आमदाराला घेऊन धरणे आंदोलन करतोय, सगळं करतोय. आज तर काय ती कार्यक्रम आपण करत आलेलो आहे. परंतु आता निवडणुका आल्या तरीही सरकार हालचाल करायला तयार नाही मित्रांनो. आणि म्हणून मग आता निर्णय आपण घेतला, शिवसंग्रामने निर्णय घेतला की आता काही झालं तरी आता कुणाच्याही बोलण्यावर आता विश्वास ठेवायचा नाही. बाप आपल्याकडे मन आहे मराठीमध्ये, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आरक्षण द्या तर आम्ही तुमचे, नाही आरक्षण दिलं तर मग मात्र आम्ही तुमचे स्पष्ट नाही. ही सांगण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती सांगण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. आणि म्हणून आता निवडणुका आल्यात. मग राज्य करताना काय पाहिजे? सत्ता पाहिजे. सत्ता कशासाठी पाहिजे? खुर्च्या उभवायला पाहिजे. खुर्च्या कशाला पाहिजेत? अन्य गोष्टीसाठी पाहिजेत, त्याचा उल्लेख मी करत नाही. पण तुम्हाला जर खुर्च्या पाहिजेत, सत्ता पाहिजे तर मग आमचं आरक्षण द्या. जर सत्तेसाठी आपलीच माणसं जर आपल्या व्यासपीठावर येत नसतील, आपल्या प्रश्नाला वाचा फोडत नसतील, आपल्याला न्याय देत नसतील, तर मग ही सत्तेलाच आपण वेठीला धरलं पाहिजे. आणि सत्ता ही निवडणुकीच्या माध्यमातून मिळतीये. आणि म्हणून आपले सगळ्याला माहिती आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीत. म्हणून नाक हे राज्यकर्त्याचा निवडणूक आहेत. आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या प्रश्नावरच, त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण हा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे. म्हणून निवडणुका आल्या की काय विषय येतो त्याचं उत्तर मित्रांनो हे आहे. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपला हाच बाणा कायम राहणार आहे, एवढं मी फक्त आपल्याला सांगू इच्छितो. मी जास्त बोलत नाही, पण एक जाता जाता तुम्हाला नक्की सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा मी मगाशी जसं खंडूची खोपडे जागोजागी तयार झालेले होते, तशाच पद्धतीचे आजही आपल्यामध्ये काही लोक निश्चितपणानं आहेत, निश्चितपणानं आहेत. आणि म्हणून या सगळ्या खंडोजी खोपड्याचा बंदोबस्त आम्ही करायची गरज नाही, तो समाज निश्चितपणाने केल्याशिवाय राहणार नाही. हे पक्क आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज सुद्धा विनायक मेटे जेव्हा बाहेर पडतोय, जेव्हा आरक्षणाची चळवळ शेवटपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करतोय, तेव्हा काही उठवळ लोक आता मगा जो प्रकार झाला तशा पद्धतीचं काम आता काही लोक करायला लागलेले आहेत. त्यांच्यावर माझा रोष नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. माझ्याकडे पक्की माहिती आहे, माझ्याकडे पक्की माहिती आहे. आज नाही, मला कालच माहिती समजली होती की मुंबईमध्ये काही नेत्यांच्याकडं तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि तुमच्याच लोकांना पुढे करून तुम्हाला विरोध करण्यात वेगळ्या अंगारके घालून येते आणि आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये माती घालवण्याचं काम करू पाहते. त्यांची पूर्ण मातीमध्ये घालवण्याचं काम वैचारिक दृष्ट्या हे तुम्ही करा, एवढंच
या ठिकाणी सांगतो आणि हा जो जागर आज या ठिकाणी भरवलेला आहे तो जागर गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये घेऊन जा आणि हर हर महादेवाची ज्योत पेटवा. हा विनायक मेटे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. तुम्ही थांबू नका एवढीच विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आणि यानंतर आज या ठिकाणी आलेले उशिरा का होईना जे आपले क्रिकेटर आहेत 19 वर्षाच्या खाली ज्यांनी अतिशय आपला झेंडा वरती रोवला ते झोल क्रिकेटपटू ते या ठिकाणी आलेले, त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपण करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुंदरसं असं भाषण या ठिकाणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनायक मेटेजी यांनी केलेलं आहे. मेटे साहेब एक गाव असतं, या ठिकाणी संजय जोशी व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचं विमोचन माननीय आमदार विनायकरावजी मेटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी सह्याद्रीतील दुर्ग भ्रमंती गड किल्ले महाराष्ट्रातील याबाबत लिखाण केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या आमदार विनायकजी मेटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हाध्यक्ष माननीय किशोरभाऊ चव्हाण यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शिवपुष्पहारानं स्वागत करावं. यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करावा. सोडा ना सर का ना मागे सर्वांना अशी विनंती आहे की राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कृपया आपण आपल्या जागेवरती उभा राहावं. विजय झोळ यांचा सत्कार शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनायकरावजी मेटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन तरुण सरदार ज्यांनी जालना जिल्ह्याचं नाव आपल्या समाजाचं नेतृत्व हे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेलं असे विनायक झोळ हे या ठिकाणी आपला सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या समाजामध्ये ज्यांनी खरोखर समाज उन्नतीचं काम केलेलं आहे, काहीतरी शौर्याचं काम केले, त्यांचे टाळ्या वाजवून आपण स्वागत करणार नाही का? त्यांना आपण प्रोत्साहन देणार नाही का? आपण इथे फक्त भाषण ऐकायला आलेले नाहीये. कृपया आपण बसून घ्यावं आणि त्या सगळ्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. समाज बांधवांचं कौतुक आपणच करायला हवंय. हे कौतुक सोहळा न करता आपण जाणार हे आपल्याला शोभणार नाही. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपण कृपया बसून घ्यावं आणि टाळ्यांच्या गजरात या सर्व शूरवीरांचं स्वागत केलेल्या आत्महत्या आणि मराठा विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येचा अहवाल काढलेला आहे. तर 2001 आणि 2006च्या दरम्यान 3720 मराठा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या ठिकाणी मी स्वाती नखाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सांगता समारंभ आणि राष्ट्रगीत. सगळ्यांना अत्यंत घाई होत आहे, पण ज्यांनी आपल्यासाठी आपल्या आरक्षणासाठी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला आहे तर आपण प्लीज कृपया करून आपल्या जागेवर बसून शेवटच्या कडकडीत टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. मी दिलगिरी व्यक्त करते त्या मीडियाची की ज्यांना या आपल्या आरक्षणासाठी समोर कष्ट निर्माण केले आणि त्यांना थोडीफार दुखापत झाली. मी त्यांचे दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर कार्यक्रमाला आलेले सर्व प्रमुख मंडळी त्यांनी त्यांचा अमूल्य असा वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. त्याचबरोबर पोलीस, मीडिया, पडद्यासमोरची, पडद्यामागची आणि इथं बसलेल्या सर्व मंडळींनी इथे कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलही मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शेवटी कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल त्यामुळे एक साथ सावधान, एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे
माझी स्वतःची माहिती असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोध आहे त्या लोकांनी इथं ऊस लावून त्यांना पाठवलं एवढंच आणि काय मराठा समाजाला दुर्दैवाने खंत केली इतिहास आहे